नमस्कार मित्रांनो. कधी तुम्ही असा विचार केला आहे का की जर तुम्हाला भूतकाळात परत जाण्याची संधी मिळाली तर तुम्ही काय बदलाल? एखादी चूक सुधाराल की एखाद्या खास व्यक्तीला शेवटचं एकदा भेटाल? आज मी तुम्हाला एका अशा कॅफेची गोष्ट सांगणार आहे जी फक्त एक जागा नाही तर एक अनुभव आहे. एक असं ठिकाण जिथे वेळ थांबत नाही, पण तुम्ही मात्र वेळेत मागे जाऊ शकता. बिफोर द कॉफी गेट्स कोल्ड. लेखक तोशिकाझु कादाउची. 2015 मध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक आजही लोकांच्या मनात खोलवर घर करून आहे. टोकियो शहराच्या एका शांत अरुंद गल्लीत एक छोटंसं अंडरग्राऊंड कॅफे आहे. नाव फ्युनिक्युली फ्युनिकुला. एक जुनं इटालियन गाणं आणि त्याच नावाची ही जागा. ह्या कॅफेमध्ये पाऊल टाकताच तुम्हाला काहीतरी वेगळं जाणवतं. तिथे खिडक्या नाहीत, छतावरून लटकणारे फक्त 6 दिवे आणि त्यांचा हलका पिवळसर प्रकाश. जणू वेळ इथे थांबून गेलाय. भिंतीवर लावलेली 3 जुनी घड्याळं, पण गंमत अशी की ती तीनही वेगवेगळी वेळ दाखवतात. इथे दिवस आहे की रात्र हे ओळखणंही कठीण होतं. पण या सगळ्यापेक्षा या कॅफेची एक गोष्ट सगळ्यात जास्त गूढ आहे. इथे तुम्ही भूतकाळात किंवा भविष्यात जाऊ शकता. पण मित्रांनो, वेळेत प्रवास करणं ऐकायला जितकं सुंदर वाटतं तितकंच ते कठीण आणि थोडंसं भयानकही आहे. या कॅफेचे काही नियम आहेत, खूप कडक आणि थोडे विचित्रही. जे पाळले नाहीत तर त्याची किंमत खूप मोठी असू शकते. पहिला नियम: तुम्ही भूतकाळात जाऊन काहीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी तुमचा वर्तमान कधीच बदलणार नाही. काही लोक तुमच्या आयुष्यातून जाणारच असतात आणि तुम्ही काहीही केलं तरी ते थांबणार नाहीत. दुसरा नियम: तुम्ही फक्त त्याच व्यक्तींना भेटू शकता ज्या कधी ना कधी ह्या कॅफेमध्ये आल्या आहेत, ज्यांनी ह्या जागेचा स्पर्श केला आहे. फक्त त्यांच्याशीच तुमचा वेळ जोडला जाऊ शकतो. तिसरा नियम: या कॅफेमध्ये एक खास खुर्ची आहे, पण ती नेहमी रिकामी नसते. तिथे एक स्त्री बसलेली असते, पांढऱ्या कपड्यात, शांत, जणू काही ती खूप वर्षांपासून तिथेच आहे. ती स्त्री जेव्हा उठते फक्त तेव्हाच तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळते. आणि सर्वात महत्त्वाचा नियम: तुमच्यासमोर गरम कॉफी ठेवली जाते आणि त्याच क्षणी तुमचा वेळेचा प्रवास सुरू होतो. पण ती कॉफी थंड होण्याआधी तुम्हाला ती पूर्ण प्यावी लागते, कारण जर तुम्ही उशीर केला तर तुम्ही परत येऊ शकणार नाही आणि तुम्ही स्वतः त्या खुर्चीवर अडकलेलं एक भूत बनता, कायमचं. आता तुम्हाला कदाचित हा प्रश्न पडला असेल की जर काहीच बदलणार नसेल आणि इतका धोका असेल तर लोक हा वेळेचा प्रवास का करतात? कदाचित उत्तर बदलण्यात नसतं तर समजून घेण्यात असतं. काही अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्यासाठी असतं. या पुस्तकात अशाच 4 लोकांच्या कथा आहेत आणि त्यातील पहिली कथा आहे फुमिकोची. फुमिको 28 वर्षांची, हुशार, आत्मविश्वासाने भरलेली. तिचं आयुष्य एकदम परफेक्ट वाटणारं असं तिला वाटतं. ती एका मोठ्या IT कंपनीत काम करते. तिला 6 भाषा येतात. सगळं काही तिच्या कंट्रोलमध्ये आहे असं तिला वाटतं. पण भावनांवर कधीच कंट्रोल नसतो ना. तिचा बॉयफ्रेंड गोरो, तिच्यापेक्षा 3 वर्षांनी लहान, एक साधा शांत स्वभावाचा इंजिनियर. त्याचं एक स्वप्न होतं, अमेरिकेत जाऊन एका मोठ्या गेमिंग कंपनीत काम करण्याचं. एक दिवस तो तिला ह्या कॅफेमध्ये बोलावतो. फुमिकोला वाटतं आज तो तिला प्रपोज करणार, कदाचित त्यांच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू होणार. पण काही क्षण आपल्याला पूर्णपणे चुकीचं ठरवतात. गोरो शांतपणे सांगतो की त्याला अमेरिकेत जॉब मिळालाय आणि तो आजच निघून जाणार आहे. प्रपोज नाही तर ब्रेकअप. त्या क्षणी फुमिकोच्या मनात खूप काही होतं, पण तिचा अहंकार, तिचा राग तिला काही बोलू देत नाही. ती त्याला थांबवत नाही आणि तो निघून जातो. कधीकधी आपण जे बोलत नाही त्याचीच सर्वात जास्त किंमत मोजावी लागते. 1 आठवड्यानंतर फुमिकोला या कॅफेबद्दल कळतं आणि ती वेड्यासारखी धावत इथे येते. काजू नावाच्या वेट्रेसला विनंती करते, मला 1 आठवडा मागे पाठवा. पण नियम ते सोपे नव्हते. ती त्या खुर्चीकडे पाहते.
जिथे एक स्त्री बसलेली असते, पांढऱ्या कपड्यात, शांत, स्थिर. फुमिकोला विश्वास बसत नाही की ती एक भूत आहे. ती तिला उठवण्याचा प्रयत्न करते आणि अचानक सगळं बदलतं. भूत रागावतं आणि फुमिकोला शाप देतं. ती खाली पडते. तिचं शरीर जड होतं. ती हलूही शकत नाही. त्या क्षणी तिला समजतं की काही गोष्टी खऱ्या असतात. शेवटी काजू त्या भूताला कॉफी देते आणि तो शाप दूर होतो. ती फक्त एवढंच सांगते, थांब, तिची वाट बघ. फुमिको शांतपणे थांबते आणि काही वेळानंतर ती उठते. तो एक छोटासा क्षण, पण फुमिकोसाठी आयुष्य बदलणारा. ती खुर्चीवर बसते. काजू तिच्यासमोर कॉफी ठेवते. कॉफी थंड होण्याआधी पूर्ण पी. आणि मग ती भूतकाळात पोहोचते. समोर तोच गोरो बसलेला असतो. ह्यावेळी मात्र ती काहीही लपवत नाही. ती तिचं सगळं मन मोकळं करते. गोरो पहिल्यांदाच त्याचं सत्य सांगतो. त्याच्या चेहऱ्यावरचा तो भाजलेला डाग, त्याचा कॉम्प्लेक्स. त्याला वाटायचं की फुमिको त्याच्यासाठी खूपच परफेक्ट आहे. पण प्रेम तुलना करत नाही. फुमिकोचं खरं प्रेम पाहून गोरो म्हणतो, माझी 3 वर्ष वाट बघ, मी नक्की परत येईन. आणि मग कॉफी थंड होण्याआधीच फुमिको परत येते. वर्तमान बदललेलं नसतं. गोरो अजूनही अमेरिकेतच असतो, पण फुमिको मात्र बदललेली असते. तिचा दृष्टिकोन, तिचं मन, तिची वाट बघण्याची ताकद. कधीकधी वेळ बदलत नाही, पण आपण बदलतो, आणि तेच कदाचित सर्वात मोठं उत्तर असतं. दुसरी कथा थोडी शांत आहे, पण मनाला खूप खोलवर स्पर्श करणारी. या कॅफेमध्ये एक वृद्ध माणूस रोज येत असतो. नाव फुसागी. तो शांतपणे बसतो, कॉफी घेतो आणि काही क्षणांनी सगळं विसरून जातो. त्याला अल्झायमर्स आहे, म्हणजे आठवणी हळूहळू निसटत जातात. आणि एक वेळ अशी येते जेव्हा माणूस स्वतःच्या आयुष्यातील लोकांनाही ओळखू शकत नाही. त्याच्यासोबत नेहमी एक स्त्री असते, कोटाके. ती त्याची काळजी घेते, त्याला औषधं देते, त्याच्यासोबत बसते. पण फुसागीला हे माहीतच नसतं की ती त्याची पत्नी आहे. त्याच्यासाठी ती फक्त एक नर्स असते. कधीकधी आपण ज्या व्यक्तीवर सगळ्यात जास्त प्रेम करतो, तीच आपल्याला ओळखत नाही, आणि तरीही आपण त्यांच्यासोबत राहतो. एक दिवस कोटाकेला समजतं की फुसागीला तिला काहीतरी द्यायचं होतं, एक पत्र, पण तो देऊ शकला नाही. आणि मग ती ठरवते, ती भूतकाळात जाईल. त्या दिवशी जेव्हा फुसागीला अजून सगळं आठवत होतं, ती त्या खुर्चीवर बसते. कॉफी तिच्यासमोर ठेवली जाते आणि मग ती भूतकाळात पोहोचते. समोर तोच फुसागी, पण ह्यावेळी मात्र त्याच्या डोळ्यात ओळख आहे. तो शांतपणे तिला एक पत्र देतो. जणू त्याला आधीच माहीत होतं की एक दिवस तो सगळं विसरून जाणार आहे, कदाचित तुलाही. कोटाके ते पत्र उघडते आणि त्यात लिहिलेलं असतं, मला माहीत आहे की मी एक दिवस सगळं विसरून जाईन, कदाचित तुलाही. पण कृपया तू माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा. एक नर्स म्हणून नाही, तर माझी पत्नी म्हणून. त्या काही ओळी इतक्या साध्या, पण इतक्या खोल. कोटाकेच्या डोळ्यात पाणी येतं, पण तिच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित असतं. जणू तुला तिचं उत्तर मिळाले आहे. ती कॉफी पूर्ण करते आणि मग ती परत येते. वर्तमानात फुसागी अजूनही तिला ओळखत नाही, पण कोटाके बदललेली असते. आता ती त्याच्यासोबत राहते, एक जबाबदारी म्हणून नाही, तर अभिमानाने आणि प्रेमाने, त्याची पत्नी म्हणून. कधीकधी प्रेम आठवणींवर अवलंबून नसतं, ते फक्त असतं, शांतपणे आणि कायमचं. तिसरी कथा, 2 बहिणींचे तुटलेले नाते. हिराई, जिचे नाव याएकोसुद्धा आहे, हिने आपले घर आणि घरचा हॉटेलचा व्यवसाय सोडून स्वतःचं रेस्टॉरंट सुरू केलेले असते. तिची लहान बहीण हसतमुख असते आणि ती सतत हिराईला घरी घेऊन जाण्यासाठी कॅफेमध्ये येते. पण हिराई नेहमी तिच्यापासून लपून बसून असते. एक दिवस अचानक एका कार अपघातात कुमीचा दुर्दैवी मृत्यू होतो.
हिराईला भयंकर धक्का बसतो आणि ती कुमीची माफी मागण्यासाठी भूतकाळात जाते. तिथे कुमी तिला रडत सांगते की तिचं सर्वात मोठं स्वप्न आपल्या मोठ्या बहिणीसोबत कुटुंबाचा व्यवसाय चालवणे हे होते. हिराई तिला अपघाताच्या दिवशी घरातून बाहेर न पडण्याची विनंती करते, जरी तिला माहीत होते की मृत्यूचे वास्तव बदलणार नाही, आणि कॉफी थंड होण्यापूर्वी परत येते. वर्तमानात आल्यावर ती आपले दुकान बंद करते आणि बहिणीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरी निघून जाते. आणि आता चौथी कथा, कदाचित सगळ्यात गूढ आणि सगळ्यात जास्त मनाला भिडणारी. मित्रांनो, एक प्रश्न तुम्हाला पडला असेल, त्या खुर्चीवर नेहमी बसलेली ती स्त्री, ती नेमकी कोण आहे? सत्य थोडं धक्कादायक आहे. ती कोणीतरी अनोळखी नाही, ती आहे काजूची आई.